निवडणूक सुरू झाली की इकडचे कार्यकर्ते तिकडे आणि तिकडचे कार्यकर्ते इकडे असं बोललं जातं। भाजपामध्ये गेलेले पदाधिकारी 24 तासात शिवसेनेमध्ये परतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं होतं आणि हे सर्व जे तरुण तुम्हाला आता इथे सध्या दिसत आहे हे सर्व तरुण पुन्हा शिवसेनेत दाखल झालेत। काय घडलं होतं आणि का तुम्ही पुन्हा शिवसेनेत आलात? गेल्या मागच्या काही 3-4 दिवसापासून आमचं जे पूर्ण मंडळ आहे, जे आम्ही विधानसभेला सुद्धा सरांचं संदीप भाऊच्या नेतृत्वामध्ये काम केलेलं आहे आणि काही 3-4 दिवसापासून भूलथापांना बळी पडलो। काही समोरच्यांच्या त्या भूलथापांना बळी पडून सगळ्यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता। पण रातोरात तो विचार केला आणि झालेल्या आपल्या प्रभागामध्ये झालेल्या विकास कामांना समोर ठेवून आणि प्रत्येक गोष्ट जे सरांनी आमच्यासाठी केलेली ती सगळी डोळ्यांसमोर ठेवून आम्ही परत 24 तासामध्येच सरांसोबत येण्याचा निर्णय घेतला। बरं, दबाव टाकण्याचा तुमच्यावर प्रयत्न केला गेला का पक्ष प्रवेश करण्यासाठी? नाही, दबाव नाही म्हणता येणार, पण मग काही आमिष किंवा काही भूलथापा देऊन आता सगळे जे आपले तरुण आहेत त्यांना काही भूलथापा देऊन तिकडे वळवण्याचा प्रयत्न करण्यात आला। कारण की हे जे प्रभाग आहे हे पूर्ण सरांच्या नेतृत्वामध्ये चालतं आणि इथं सगळ्याकडे शिवसैनिक आहेत घरोघरी आणि हे लक्षात घेऊन त्यांनी ते भूलथापा देऊन तिकडे वळवण्याचा प्रयत्न केला। पण आम्ही सदैव संदीप भाऊ सोबत आहे आणि सरांसोबत आहे, एकनिष्ठ आहे। सर्व तरुण सोबत आहे? सर्व आमचं पूर्ण शिवराज्य प्रतिष्ठान मंडळ फुलेवाड रोडचे सगळे तरुण आजही आणि इथून पुढेही संदीप भाऊ बोर्डे व तसेच कार्यसम्राट आमदार बोरनारे सर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्यासोबत आहे। आणि काल जसं सर म्हणाले की तुम्हाला नगरसेठ पाहिजे की नगरसेवक, तर आमचं सर्वांचं नाही, प्रत्येक प्रभागातील प्रत्येक घराचं म्हणणं आहे की आम्हाला नगरसेवक संदीप भाऊ बोर्डेच पाहिजे। धन्यवाद। आमची शुभेच्छा। आपण बघितलं की नागरिकांना नगरसेठ नको तर नगरसेवक हवा, अशीच प्रतिक्रिया या तरुण कार्यकर्त्याची आपल्याला असल्याचं पाहायला मिळतं। माझं सहकारी कृष्णासोबत नितीन थोरात, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर।